सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये। आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे। बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये। मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील। हे बरोबर आहे ना? आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे। त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे। मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे। त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो, मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तर द्यायला बांधील नाही आहे। मी पुन्हा सांगतोय, त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही। अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझी कामाची पद्धत पण माहिती आहे। निगृढ पद्धतीनं त्या सरपंचाचा हत्या झालेली आहे, ती माणुसकीला काळीमा फासणारे कुणीच असं करू शकत नाही। त्याच्यामुळे ह्याच्यात जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे, प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीनं तपास चालू आहे। सुरेश धस यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस नाही तर अजित पवार यांनी घ्यावा। याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, सुरेश धस यांना काय वाटतं, त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही। मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर आहे, त्यामुळे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं त्यासाठी आम्ही प्रमुख निर्णय घेत असतो। मात्र असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ नाही। भाजपाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्हाला अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस हे सांगतील, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तसेच धनंजय मुंडे यांच्यावर नेते मंडळी खापर फोडत नाही तर खालचे कार्यकर्ते फोडत आहेत। नेते मंडळीशी मी संपर्कात आहे, मात्र तुम्ही कोणाला नेते समजता मला माहिती नाही। मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे नेते आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजता ते माझ्या दृष्टीने पक्षातले नेते नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी सुरेश धस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलेला आहे। तर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।